नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुप्तधनाच्या लालसीपायी गेला दोघा जिवलग मित्रांचा बळी. नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यात गोपाळवाडी नावाचे गाव आहे. त्या गावामध्ये नरेश रंगनाथ पवार आणि रामभाऊ वहाग हे दोघे मित्र आहेत. ते नेहमी कुठेही सोबत जायचे असेल तर दोघेही सोबतच जायचे. एकमेकांना कोणत्याही कामात मदत करायचे. त्यांच्या घरी व शेजारी पाजारी त्या दोघांची मैत्री परिचयाची होती. बुधवार 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नरेश पवार हे आपला मित्र रामभाऊ वहाग यांच्या घरी आपल्या मोटरसायकलवरून आले होते. नरेश पवार यांनी आपला मित्र रामभाऊ याला हाक मारून बोलावून घेतले व त्या दोघांचे त्यावेळी काहीतरी बोलणे झाले व त्यानंतर रामभाऊ वहाग हे आपल्या घरात जाऊन आपल्या बायकोला म्हणाले की मी नरेश याच्यासोबत बाहेरगावी जाऊन येतो. तेव्हा त्याच्या बायकोने मान डोलावली आणि त्यानंतर रामभाऊ आणि नरेश हे दोघे मित्र मोटरसायकलवरून निघून गेले. संध्याकाळपर्यंत आपला नवरा घरी येईल अशी अपेक्षा रामभाऊ यांच्या बायकोला होती, परंतु रात्र होऊनही तिचा नवरा घरी परत न आल्याने ती काळजीमध्ये पडली होती. त्यानंतर ती शेजारी राहणारा तिचा पुतण्या दादाजी वहाग यांच्याकडे गेली आणि म्हणाली, तुझे काका सकाळी बाहेरगावी गेले होते परंतु अजूनही परत आले नाही. त्यानंतर तिच्या पुतण्याने रामभाऊ वहाग यांच्या मोबाईलवर फोन केला, परंतु तिकडून फोन काही लागत नव्हता. त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकाकडे इकडे तिकडे फोन लावून चौकशी केली असता कोठेही काही माहिती त्यांना मिळाली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रामभाऊ हे काही घरी परत आलेले नव्हते, म्हणून त्याचा पुतण्या दादाजी वाघ यांनी पुन्हा त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांचा फोन काही लागत नव्हता. त्यानंतर रामभाऊ यांची बायको मंजूबाई व त्यांचा पुतण्या दादाजी वाघ यांनी नातेवाईकाकडेही व सगळीकडे जाऊन चौकशी केली, परंतु रामभाऊ यांचा कोठेच पत्ता लागेना. म्हणून शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनला जाण्याचे ठरविले. 18 नोव्हेंबर 2024 रोजी मंजूबाई वाघ यांनी अभोना पोलीस ठाणे येथे जाऊन आपले पती रामभाऊ वाघ हे 13 नोव्हेंबर 2024 पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर रामभाऊ यांचा पुतण्या दादाजी वाघ हा नरेश पवार यांच्या घरी गेला असता त्याने नरेश पवार यांचा मुलगा आकाश याच्याकडे रामभाऊ यांच्याविषयी चौकशी केली असता आकाश याने सांगितले की माझे वडीलही 13 नोव्हेंबर 2024 पासून घराबाहेर गेले असून तेव्हापासून ते घरी आलेले नाही. मला माझ्या वडिलांनी सांगितले होते की मी आणि माझा मित्र रामभाऊ वाघ हे दोघेजण साल्हेर येथे काही महत्त्वाच्या कामानिमित्त जात आहे. तेव्हा दादाजी वाघ यांनी ही माहिती आपल्या काकीला व आपल्या घरच्या लोकांना सांगितली. त्यानंतर ते सर्वजण रामभाऊ व नरेश यांना शोधण्यासाठी साल्हेर येथे गेले, मात्र त्या ठिकाणीही ते त्यांना मिळून आले नाही. त्यानंतर ते साल्हेर गावचे पोलीस पाटील यांना सोबत घेऊन साल्हेर किल्ल्याच्या डोंगरावर रामभाऊ व नरेश यांना शोधण्यासाठी गेले असता त्यांचा शोध घेत असताना त्यांना झाडाझुडपातून सडका व घाण वास येऊ लागला. त्या वासाच्या दिशेने ते पुढे जाऊ लागले असता त्यांना झाडाझुडपामध्ये 2 मृतदेह आढळून आले. त्यांच्या अंगावरील कपड्यावरून ते दोन्ही मृतदेह नरेश पवार आणि रामभाऊ वाघ यांचेच असल्याची खात्री पटली. रामभाऊ वाघ यांच्या डोक्यावर मोठ्या जखमा होत्या, तर नरेश पवार याच्या डोक्यावर, मानेवर व चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या. त्यावरून त्यांना त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचा खून केला आहे.
त्यानंतर दादाजी वाघ यांनी जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये रामभाऊ वाघ व नरेश पवार यांचा अज्ञात इसमाने खून केल्याची फिर्याद दाखल केली. त्यानंतर जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी जाऊन मृतदेहाची आणि घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर जायखेडा पोलिसांनी सतत 2 दिवस साल्हेर किल्ला व केळघर धरण परिसरात पाळत ठेवली होती. तसेच रामभाऊ यांच्या नातेवाईकाकडे काही माहिती मिळते का याची चौकशी केली असता पोलिसांना चौकशी दरम्यान मयत रामभाऊ वाघ व सोमनाथ मोतीराम वाघ या दोघांमध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद होत होते आणि रामभाऊचा मित्र नरेश पवार हा या वादात कळवण कोर्टामध्ये त्याला मदत करत होता. याचाच राग व संताप सोमनाथ वाघ यांच्या मनात होता. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. याशिवाय साल्हेर किल्ल्याच्या रस्त्यावरील वनविभागाने CCTV कॅमेरे लावले असून त्याचे CCTV फुटेज तपासले असता त्या फुटेजमध्ये 4-5 जण रामभाऊ वाघ व नरेश पवार या दोघांचे मृतदेह उचलून घेऊन जाताना त्यामध्ये दिसून आले. त्यावेळी पोलिसांना खात्री झाली की या खुनामागे सोमनाथ वाघ याचाच हात आहे. पोलिसांनी लगेचच सोमनाथ वाघ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता व त्याच्यावर उलटसुलट प्रश्नांचा भडीमार केला असता त्याने आपण केलेल्या खुनाची कबुली दिली. तसेच त्याला मदत करणाऱ्या साथीदारांचीही त्याने नावे सांगितली. त्यामध्ये विश्वास देशमुख वय वर्ष 36 राहणार केळझर तालुका सटाणा, तानाजी पवार वय वर्ष 36 राहणार खालप तालुका देवळा, शरद गांगुर्डे वय वर्ष 30 राहणार बागडू तालुका कळवण, गोपीनाथ वाघ वय वर्ष 28 राहणार गोपाळवाडी तालुका कळवण आणि अशोक भोये वय वर्ष 35 राहणार सावरवाडी तालुका कळवण या सर्वांना गुन्ह्यात सहभागी करून घेतले होते. त्यांनी काठी व कुऱ्हाड असे साहित्य बरोबर घेऊन तो आपल्या साथीदारासह साल्हेर किल्ल्यावर घेऊन गेला होता. त्या ठिकाणी जाऊन सोमनाथ वाघ याने रामभाऊ वाघ व नरेश पवार यांना फोनवरून सांगितले की साल्हेर किल्ल्यावर गुप्तधन सापडले असून ते काढण्यासाठी तुम्ही या असे फोनवर सांगून रामभाऊ वाघ आणि नरेश पवार या दोघांना साल्हेर किल्ल्यावर सोमनाथ वाघ यांनी बोलावून घेतले. नरेश पवार व रामभाऊ वाघ हे दोघे मित्र गुप्तधनाच्या लालसेपायी कोणताही मागचा पुढचा विचार न करता मोटरसायकलने साल्हेर किल्ल्यावर गेले. त्या ठिकाणी सोमनाथ वाघ हा त्यांची वाटच पाहत होता. त्याच्याबरोबर असलेले त्याचे 6 साथीदार हातामध्ये काठी, कुऱ्हाड आणि दगड घेऊन लपून बसलेले होते. त्या ठिकाणी रामभाऊ वाघ आणि नरेश पवार हे येताच त्या सर्वांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि अंगावर बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्या झालेल्या अचानक हल्ल्यात दोघेही रक्तबंबाळ होऊन खाली पडले. त्यांना इतके मारले की त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते मृत झाल्याचे लक्षात येताच व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी ते दोन्ही मृतदेह सोमनाथ वाघ व त्याच्या साथीदारांनी साल्हेर पठारावर नेऊन झाडाझुडपात फेकून दिले. त्यांनी केलेली ही सर्व घटना तेथे असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध घेणे सोपे झाले. सोमनाथ वाघ यांच्यासह विश्वास देशमुख, तानाजी पवार, शरद गांगुर्डे, गोपीनाथ वाघ, अशोक भोये अशा 6 जणांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.